मित्रांनो, या चॅनलवर मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये घडणाऱ्या विविध स्कॅमबद्दल तुम्हाला अवेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। पण मित्रांनो, अलीकडे मी एक गोष्ट नोटीस केली की आजकाल पुण्यामध्ये जर तुम्ही कुठे पायी चालत असाल किंवा तुम्ही कधी घरी एकटे बसलेले असाल तरी सुद्धा हे स्कॅमर तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला गंडा घालतातच। तर मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पटापट अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर कदाचित तुम्हाला या स्कॅमर पासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी मदत नक्कीच होईल। तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल की नाही म्हणायला शिका। रस्त्याने फुटपाथवर चालताना मी एक गोष्ट कायम नोटीस केली आहे की दर 10-15 मिनिटाला कोणीतरी आजीबाई, कोणीतरी मावशी तुम्हाला हाक मारणार किंवा तुमचा डायरेक्ट हात पकडणार आणि म्हणणार की दादा 2 मिनिटं ऐकून घे, माझा असा प्रॉब्लेम आहे, मला गावी जायचं आहे, मला 100 रुपये दे, 500 रुपये दे। सरळ नाही म्हणायला शिका। मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही कुठेतरी एकटे उभे असता आणि अचानक तुमच्याकडे कोणीतरी एखादा शीख माणूस चालत येतो आणि तो म्हणतो की इथे शेजारी कुठेतरी लंगर चालू आहे, त्यासाठी आम्ही डोनेशन गोळा करत आहोत। सरळ नाही म्हणा। जर तुम्हाला डोनेशन द्यायचं असेल तर स्वतः गुरुद्वारामध्ये जा आणि तिथं खात्री करून डोनेशन द्या। इव्हन कधी तुम्ही स्वतःच्या घरी असणार आणि तुमची जर सोसायटी तेवढी वेल सेक्युरेटेड नसेल तर तुमच्या दारावर सुद्धा थाप पडते आणि कोणीतरी कुठल्यातरी कार्यक्रमासाठी देवाच्या नावाखाली किंवा कुठल्यातरी NGOच्या नावाखाली तुम्हाला पैसे मागणार। स्पष्ट नाही म्हणायला शिका। आणि तुम्हाला जर असे NGOला वगैरे कुठं मदत करायची असेल तर स्वतः NGO मध्ये जा, भेटा, व्यवस्थित माहिती घ्या आणि तिथं जाऊन मदत करा। मित्रांनो, पुण्यातील मोठमोठे मॉल, DMart यांच्या आजूबाजूला मागे पुढे कित्येक लोक याना त्या कारणाने तुमच्या मागे चालतील, तुम्हाला पैसे मागतील, तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतील। स्पष्ट नाही म्हणायला शिका। मित्रांनो, एखादं कपल रस्त्याने चालत असताना कमरेवर त्यांचे लहान बाळ असतं आणि ते विचारतात की आम्हाला गावाकडे जायला पैसे नाहीयेत किंवा ह्या बाळाला खायला वगैरे पैसे हवे आहेत। हे ना ते कारण ते सांगायचा प्रयत्न करतील। त्यांना सरळ सांगा की तुम्ही पोलीस स्टेशनला जा, पोलीस तुम्हाला तुमच्या गावी सोडतील। मित्रांनो, पुण्याच्या आजूबाजूला जवळपास प्रत्येकच भागामध्ये आजकाल अशा स्कॅमने सुळसुळाट आला आहे आणि त्यामुळे एखाद्या गरजू माणसाला मदत करताना सुद्धा हे ओळखणं आता एवढं अवघड झालं आहे की कोण स्कॅमवाला आहे आणि कोण गरजू आहे। त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि तुम्हालाही जर असे काही स्कॅम माहित असतील तर कमेंटमध्ये लिहून लोकांना अवेअर नक्की करा। धन्यवाद।